वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विसाव कॅफे येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आरक्षण हक्क परिषद. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणी शहरातील हॉटेल विसाव कॅफे येथे आज बुधवार 26 जून रोजी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आरक्षण हक्क परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीस राजर्षी छत्रपती शाहू महाराज व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. आयोजित आरक्षण हक्क परिषदेमध्ये 11 ठराव पारित करण्यात आले. आरक्षण हा सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठीचा भारतीय संविधान दिलेला एक गंभीर सामाजिक कृती कार्यक्रम आहे. त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे कायद्याने दिलेल्या नियमानुसार झाली पाहिजे. परंतु गेल्या 1 वर्षापासून गरीब मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. कायद्याच्या कसोटीवर जे टिकणार नाही असे काम सत्तेचा दुरुपयोग करून करण्यात आले आहे. हा ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवून घेण्याचा प्रयत्न आहे. ओबीसींच्यासाठी वेगळे ताट राहील असे तोंडी आश्वासन देत असताना ओबीसी कोट्यातून डल्ला मारण्याचा आडमार्ग शोधण्यात आला आहे. त्यामुळे ओबीसी वर्गात अस्वस्थता असुरक्षितता निर्माण झाली आहे. सरकारचे हे वर्तन बेजबाबदार व पक्षपाताचे आहे, दडपशाहीचे व दादागिरीचे आहे. अशा प्रकारे गरीब मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे ताबडतोब थांबवण्यात आले पाहिजे व गेल्या 1 वर्षात दिलेली कुणबी जात प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावी अशी मागणी ठरावाद्वारे या परिषदेत करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडी परभणी पक्ष निरीक्षक गोविंद दळवी, डॉक्टर धर्मराज चव्हाण, प्राध्यापक सुरेश शेळके, सुरेश फड, महिला जिल्हा अध्यक्षा सुनीताताई साळवे, सुमित भालेराव, तुषार गायकवाड, गणेश गाडे, प्रमोद पवकुटे, संदीप खाडे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शाहू महाराज जयंतीच्या निमित्तानं आरक्षण बचाव हक्क परिषदेचं आयोजन इथं हॉटेल ग्रीन लीफ इथे करण्यात आले होतं. आजच्या या परिषदेसाठी प्रमुख अतिथी आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमचे राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय गोविंद दळवी साहेब हे आम्हाला इथे लाभले होते. आजच्या या आरक्षण बचाव बैठकीच्या आयोजनाचा प्रमुख उद्देश असा होता की आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या तऱ्हेचं जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं राजकारण चालू आहे, त्याला छेद देण्याची भूमिका ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आजच्या या ठरावाच्या माध्यमातून इथं झालेली आहे. एकूण 11 ठराव या परिषदेमध्ये पास झालेले आहेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचे 2 ठराव असे आहेत की या ठरावाच्या माध्यमातून आम्ही सर्व महाराष्ट्राला आणि इथल्या शासन व्यवस्थेला सांगू इच्छितो आणि माझ्या ओबीसी समाजाला आश्वस्त करू इच्छितो की या ठरावाच्या माध्यमातून आम्ही इथं मागणी केलेली आहे की कुणबी जात प्रमाणपत्र जे देण्यात आलेत, जे की महाराष्ट्र शासन म्हणतं की 45 लाख 46 लाख कुणबी जात प्रमाणपत्र आम्ही इथं दिलेले आहेत खाडाखोड करून किंवा त्यांच्या नोंदी आहेत म्हणून, ते कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करा ही प्रमुख मागणी आमची वंचित बहुजन आघाडीची आहे. त्याचबरोबर शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून सगळे सोयऱ्याचा जो फॉर्म्युला ठरवलेला आहे, कारण सगळे सोयरेचा फॉर्म्युला हा कशा प्रकारे असतो हे आपणा सगळ्यांना अवगत आहे, पण त्या सगळे सोयऱ्याच्या माध्यमातून इथला काही समुदाय जो त्या आरक्षणाच्या कटिबद्धतेमध्ये येत नाही त्याला सुद्धा आणण्याचं षडयंत्र इथल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे सगळे सोयऱ्याचा जो अध्यादेश आहे त्याची सुद्धा होळी केली पाहिजे, तो कॅन्सल केला पाहिजे, तो लागू न केला पाहिजे अशी सुद्धा भूमिका आणि असा सुद्धा ठराव आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज रोजी इथं आम्ही पास केलेला आहे. आणि दुसरी बाब अशी आहे की एकंदरीत आपण पाहतोय की ओबीसीचं कोर्टामधलं जे राजकीय आरक्षण आहे ते धोक्यात आहे. इथल्या सरकारला सुप्रीम कोर्टाने आदेश दिले की ट्रिपल टेस्ट ही तुम्ही तिथं लागू करा, म्हणजे त्यांचं सामाजिक मागासलेपण हे सिद्ध करा. पण आतापर्यंत या सरकारनं कोणत्याही प्रकारचे पावलं त्या संदर्भामध्ये उचलले नाही. ते उचलण्यासाठीचा सुद्धा एक आराखडा, एक कृतीबद्ध कार्यक्रम इथल्या महाराष्ट्र शासनानं करावा हा सुद्धा ठराव आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून इथनं केलेला आहे. आज तुम्ही पाहत असताल की ज्या तऱ्हेचं वातावरण वंचितच्या माध्यमातून आहे, आदरणीय बाळासाहेबांनी जी भूमिका ओबीसीच्या माध्यमातून घेतलेली आहे की ओबीसीचं ताट वेगळं करा, मराठ्यांचं ताट वेगळं करा, ह्याच्यात त्याची सरमिसळ करू नको, त्याच्यात त्याची सरमिसळ नको, हे स्पष्ट असताना सुद्धा राजकीय भूमिका स्पष्ट असताना सुद्धा इथलं सरकार बोटचेपेपणाची किंवा बघ्याची भूमिका घेतोय आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची भूमिका घेतोय. या कृतीचा सुद्धा इथं वंचित बहुजन आघाडी जाहीर निषेध करते. आजच्या कार्यक्रमासाठी जसे आम्हाला आमच्या पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट गोविंद दळवी सर लाभले, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आमच्या पक्षाचे विभागाचे प्रशिक्षक आदरणीय सुरेश शेळके सर, त्याचबरोबर सुरेश फड सर, सुमित जाधव, त्याचबरोबर विविध जात समूहातले भटके मुक्त असतील, ओबीसी असतील, वेगळ्या जात समूहातले पदाधिकारी सुद्धा इथं आज आम्हाला लाभले. आणि हा कार्यक्रम ज्यांनी फार सुंदर पद्धतीने ऑर्गनाइज केला, ज्या तऱ्हेचं ठरावांचं वाचन झालं, ठराव इथं पास झाले, अशा या सगळ्या
बैठकीच्या आमच्या प्रमुख कर्त्या सुनीताताई साळवे, तुषारजी गायकवाड, सुमित भालेराव, सोमेश भुजबळ, प्रमोद कुटे आणि इथली सर्व वंचित बहुजन आघाडीची टीम, त्याचबरोबर बौद्ध महासभा, या सगळ्यांची मी इथं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. शासकीय यंत्रणेकडून मिळालेले जात प्रमाणपत्र हा एक महत्वपूर्ण अधिकृत दस्तावेज आहे. त्यामध्ये रक्ताच्या नातेवाईकाची वडील, भाऊ, बहीण, काका असल्या जात प्रमाणपत्र हा एक आवश्यक पुरावा आहे असतो. अतिशय महत्वपूर्ण मानलेला पुराव्याला बदल देण्याचे काम सगळे रक्ताचे नातेवाईक नसल्याना जात प्रमाणपत्र देण्याच्या आदेशाद्वारे केलेले आहे. आरक्षण कायदा व नियमावलीमध्ये चुकीचे ढवळाढवळ करण्याची मनमानी सरकार करत आहे. अशा प्रकारे संविधानाचे आरक्षण नीती आणि आरक्षण मागील सामाजिक भूमिकेशी द्रोह करण्याचा अपराध सरकार व आरक्षण विरोधात करत आहे. त्यामुळे समाजातील सामाजिक सौलभ व बंधुभावाला कडे जात आहेत. जाती संवाद भांडणे लावण्याचे हे षडयंत्र आहे. वंचित बहुजन आघाडी सगळे सोहळ्याचा आदेश रद्द करण्यात यावा अशी मागणी या ठरावाद्वारे ही परिषद करीत आहे. कायद्याने दिलेल्या नियमानुसार झाली पाहिजे, परंतु गेल्या 1 वर्षापासून गरीब मराठ्यांना कोणती जात प्रमाणपत्र देण्यात येत आहे. कायद्याच्या कसोटीवर ते टिकणार नाही असे काय सत्तेचा दुरुपयोग करण्यात आले आहे. हा ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवून घेण्याचा प्रयत्न आहे. ओबीसीच्या साठी वेगळे ताट राहील असे तोंडी आश्वासन देत असताना ओबीसी कोट्यातून डल्ला मारण्याचा आडमार्ग शोधण्यात आला आहे. यामुळेच ओबीसी वर्गात अस्वस्थता व असुरक्षितता निर्माण झाली आहे. सरकारचे हे वर्तन बेजबाबदार व पक्षपाताचे आहे व दडपशाहीचे व दादागिरीचे आहे. अशा प्रकारे गरीब मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे ताबडतोब थांबवण्यात आले पाहिजे व गेल्या 1 वर्षात दिलेली कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करण्यात यावी अशी मागणी या ठरावाद्वारे ही परिषद करत आहे.